लॅन्सेटच्या एका अभ्यासानुसार भारतात प्रत्येक वर्षी 16 लाख लोकांपेक्षा जास्त डेथ होतात पुअर क्वालिटी ऑफ हेल्थ केअरमुळे. आणि ते लोक तेच असतात जे गरीब असतात, कारण त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल नशीब होत नाही. आणि जे मध्यमवर्गीय असतात, जे ज्यांच्याकडे थोडा पैसा असतो, ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात आणि गरिबीत ढकलले जातात. आणि गव्हर्नमेंट कोटी कोटी रुपये देते एका सरकारी हॉस्पिटलसाठी, तरी आपण या प्रायव्हेट हॉस्पिटललाच का प्रायोरिटी देतो, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये का जात नाही? कारण सिंपल आहे. हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा, जिथे तुम्ही बघू शकता इथली स्वच्छता. पेशंट एक बिमारी इथे घेऊन येतो आणि 10 सोबत नेतो. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डासांची मुलाखत होईल. जे जीवजंतू तुम्ही लॅबोरेटरीमध्ये नाही पाहिले असेल ते सर्व तुम्ही इथे बघू शकता. मच्छर पण म्हणत असतील हे आमच्या घरात का आले? ती महिला एका तासापासून इथे तडफडत आहे, पण इथे अँब्युलन्सची पण सुविधा नाहीये. आणि इथले स्टाफ मेंबरशी तुम्ही बोलायची हिंमत तरी करा. स्टाफ मेंबरशी बोलले तर तुम्हाला असं जाणवेल की हे कुठले राजे महाराजे आहे आणि तुम्ही त्यांचे नोकर. जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या डॉक्टरची किंवा त्या स्टाफची अशा टाईपचं जर बिहेवियर असेल तर त्यांचं कोण रिस्पेक्ट करणार आहे? रिस्पेक्ट करतात त्या डॉक्टरचे जे काम राहतात, जे आपलं काम, आपलं ट्रीटमेंट खूप व्यवस्थित करतात. यांचं ना ट्रीटमेंट व्यवस्थित असते ना हे काम असतात. हे एकदम अग्रेसिव्ह. अरे तुम्हाला सॅलरी पण आमच्यामुळेच भेटते, हे तुम्ही विसरू नका. आणि तुम्हाला वेगळं आणि त्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या डॉक्टरांना वेगळं शिकलेलं आहे अशातला पण भाग नाही. मी प्रत्येक डॉक्टरची इथे गोष्ट नाही करत. काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात जे ठीक असतात, चांगले असतात, पण मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट हॉस्पिटल मी असेच पाहिलेलं. मी फक्त इथला हा दिग्रस तालुक्यातला हॉस्पिटल एक्सप्लोर केलेला आहे. अशा खूप हॉस्पिटल्स आहेत. कोणालाही तुम्ही विचारा तुमचं फेवरेट डॉक्टर कोण आहे, तर नक्की ते प्रायव्हेट हॉस्पिटलच्या डॉक्टरचं नाव सांगेल किंवा तिथल्या स्टाफचं नाव सांगेल. डॉक्टर म्हटलं की लगेच डोक्यामध्ये क्लिक होतं, हा जाधव डॉक्टर, हे डॉक्टर, ते डॉक्टर. पण त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या डॉक्टरचं नाव सुद्धा आपल्याला माहिती नसते. आणि हे परिस्थिती आली कशामुळे? त्यांच्या बिहेवियरमुळे, त्यांच्या या ट्रीटमेंटमुळे, त्यांच्या या वागणुकीमुळे. तर असं कृपया करू नये. तुम्हाला चांगली पेमेंट आहे, पण सोबत तुम्ही चांगलं फेम अँड नेम पण करायला पाहिजे. का करतील ना? यांच्याजवळ दुसरा अजून एक जॉब असतो. तिकडचं सर्व राग वगैरे हे आपल्या या पेशंट्स वरती काढतात. करू नका. मग हे जॉबची तुम्हाला काय आवश्यकता आहे? पैसाच कमवायचा असेल तर त्या जॉबकडे तुम्ही जास्त लक्ष द्या, जास्त एफर्ट करा, तिकडे जास्त पैसे कमवा. इथल्या पेशंटच्या जीवाशी तुम्ही का खेळताय? करू नका जॉब, सोडून टाका. मी पुन्हा सांगत आहे, मी प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलला इथे मेन्शन नाही करत आहे. दिग्रस तालुक्यातील या हॉस्पिटलचा मला एक्सपिरियन्स आलाय म्हणून मी या हॉस्पिटलबद्दल बोलतोय. आणि असे 60 to 70% हॉस्पिटल सेम ऍज इट इज असतात, त्या सर्वांसाठी बोलत आहे. बाकी चांगले काम करत आहे, चांगले करत राहा. कलम 19(1)(अ) या अंतर्गत मी माझे मत व्यक्त केलं आहे. तुम्ही सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे डॉक्टर अँड स्टाफ, तुम्ही IPC कलम 21 हे लक्षात ठेवून आपली ड्युटी करा. बस एवढीच विनंती आहे. आणि हे व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा. तुम्ही पण सुधरून जा.